स्क्रीन दिसते? हो दिसते मॅडम, दिसते. मग आपण म्हटलं त्याप्रमाणे युनिट नंबर 6 आपलं आशययुक्त अध्यापन पद्धती मराठी या विषयातलं युनिट नंबर 6 त्यातला पहिला भाग 6.1 पाठ नियोजन, घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन. यापैकी आपण पाठ नियोजन कशाला म्हणतात किंवा पाठाचं नियोजन कसं करायचं हा भाग इथे लक्षात घेणार आहोत. आता पाठ नियोजन म्हणजे काय हा जर आपण इथे सुरुवातीला विचार करत आहोत तर पाठ इथे आपल्याला सूक्ष्म अध्यापनाचा नाही लक्षात घ्यायचा आहे. आपल्याला काय करायचंय, वर्ग पाठाचा जो पाठ आहे त्याचं नियोजन इथे लक्षात घ्यायचंय. मग आता या पाठाचं नियोजन करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात तर ते जर एकदा ओव्हरलुक केलं तुम्हाला लक्षात येईल. एकंदरीत तासिकेचा कालावधी किती आहे त्याला लक्षात घेऊन पाठ्यांशाचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. या पाठामध्ये उद्दिष्ट आपली कोणती असणार आहेत, त्या उद्दिष्टांना धरून विद्यार्थ्याचा वर्तन बदल म्हणजेच त्या उद्दिष्टांना धरून त्याची स्पष्टीकरण आपल्याला तयार करायची असतात आणि पाठाच्या पायऱ्यांमध्ये आपल्याला हा पाठ बसवायचा आहे. नाही सगळं लक्षात घेताना या पाठासाठी आपण कोणतं शैक्षणिक साहित्य वापरणार आहोत किंवा मग पाठ संपल्यानंतर किंवा एकंदरीत संपूर्ण पाठामध्ये मुलांना समजतंय की नाही समजते हे लक्षात घेण्यासाठी आपण मूल्यमापन पण करणार आहोत. मग या एकंदरीत सर्व गोष्टींना लक्षात घेऊन जे आपण नियोजन करतो त्याला आपण पाठाचं नियोजन असं म्हणणार आहोत. या सर्व गोष्टी आपण एक एक स्पष्ट करणार आहोतच, परंतु पाठ नियोजन कशाला म्हणायचं तर पाठाचं नियोजन आपण तासिकेचा कालावधी, त्याच्यानंतर पाठ्यांश विश्लेषण, उद्दिष्ट स्पष्टीकरण आणि पाठाच्या पायऱ्या या सगळ्यांचा विचार करून आपण जे नियोजन करतो त्याला आपण पाठ नियोजन असं म्हणणार आहोत. आता या प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. सुरुवातीला आपण इथे लक्षात काय घेणार आहोत, तासिकेचा कालावधी. आता तासिकेचा कालावधी साधारण 30 ते 35 मिनिटांचा असतो. आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये ज्यावेळी पाठ घ्यायला जाणार आहोत तर या पाठामध्ये आपल्याला 30 ते 35 मिनिटं मिळणार आहे. कोणत्याही शाळेमध्ये जा तुम्ही तर एका तासाचा, ज्याला आपण तास म्हणतो, ऍक्च्युअल तो तास नसतो, ती तासिका असते. त्याला इंग्रजीमध्ये आपण पिरियड म्हणतात. अवर नाही म्हणत, आपण पिरियड म्हणतो. पिरियड म्हणजे काय तर तासिका. मग ही तासिका किती मिनिटांची असते तर 30 ते 35 मिनिटांची असते. मग ह्या 30 ते 35 मिनिटांमध्ये तुम्ही धडा शिकवणार आहात की कविता ते तुम्हाला पाठ नियोजनामध्ये आधी निश्चित करायचं आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला पाठ लागलेले असतात, त्याचे युनिट तुम्हाला शाळा देते की तुम्हाला ह्या दिवशी काय शिकवायचं हे शाळा तुम्हाला सांगत असते. मग तो धडा आहे की कविता आहे हे तुम्हाला स्पष्ट झाल्यानंतर त्याची लांबी आपल्याला निश्चित करायची आहे. लांबी म्हणजे काय की तो धडा तुम्ही किती शिकवणार आहात, किती पॅरेग्राफ शिकवणार आहात, 2 पॅरेग्राफ की 3 पॅरेग्राफ की अर्धा धडा, तुम्ही नेमकं किती शिकवणार आहात. कविता असेल तर कवितेच्या किती ओळी तुम्हाला शिकवायच्या आहेत हे तुम्हाला पाठाचं नियोजन करताना सर्वात पहिले निश्चित करायचं आहे. मग हे निश्चित करण्यासाठी आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे त्या धड्याची किंवा कवितेची काठिण्य पातळी किती आहे आणि त्या काठिण्य पातळीला धरून आपल्याला स्पष्टीकरण किती करायचं आहे. जर त्या धड्यामध्ये स्पष्टीकरणाला भरपूर वाव असेल किंवा तो धडा किंवा कविता जे काही तुम्ही शिकवणार आहात ते जर कठीण असेल, मुलांना समजायला जर कठीण असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक साधनं वापरावी लागतील किंवा मग आणखी ज्याला आपण उदाहरणं म्हणतो ही उदाहरणं तुम्हाला बरीच वापरावी लागेल किंवा एखादी प्रसंग सुद्धा वर्णन करावा लागेल. मग असं जर असेल तर तुम्हाला जास्त मोठा पाठ घेऊन उपयोगी नाही. आपल्याला 30 ते 35 मिनिटांमध्ये पाठाच्या सर्व पायऱ्या पूर्ण करायच्या असतात आणि म्हणून प्रत्यक्ष आपल्याला हा पाठ घेण्यासाठी किती वेळ लागेल जर आपण
खूप मोठा घेतला तर जास्त वेळ लागेल. म्हणजे 35 मिनिटं संपले की बेल पडते आणि दुसरे शिक्षक वर्गात येतात. म्हणून तिथे आपलं नियोजन बिघडतं. जे तुम्ही खूप छान विचार करून आलेले असतात, की मला हे सगळं सांगायचंय. पण ते सांगायला जर वेळच नसेल, तर उपयोग काही नाही. म्हणून मग आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, की पाठ नियोजन करताना नेमकं आपण किती शिकवणार आहोत, हं, याचं तुम्हाला निश्चिती करायची आहे. धडा असेल तर तुम्ही किती पॅराग्राफ शिकवणार आहात आणि कविता असेल तर किती ओळी तुम्हाला शिकवायच्या आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग हे स्पष्ट झाल्यानंतर पुढे आपल्याला नेमकं पाठ्यांशाचं विश्लेषण करायचंय. म्हणजे तुम्ही दोन पॅराग्राफ शिकवणार की 10 ओळी शिकवणार कवितेच्या, हे निश्चित झाल्यानंतर तुम्हाला पाठ्यांशाचं विश्लेषण करायचं आहे. तर पाठ्यांशाचं विश्लेषण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर जे काही पाठ्यमुद्दे असतील तर ते पाठ्यमुद्दे तुम्हाला काढायचे आहेत. त्याच्यानंतर धड्यात किंवा कवितेमध्ये आलेले नवीन शब्द असतील, शब्द तुम्हाला वेगळे काढायचे आहेत. किंवा काही वाक्प्रचार असतील, ते वाक्प्रचार तुम्हाला वेगळे करायचे आहेत. तर पाठ्यांश विश्लेषणामध्ये काय करायचं आहे? तर ह्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत, त्याप्रमाणे त्या आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या मांडायच्या आहेत किंवा लक्षात घ्यायच्या आहेत. मग आता यामध्ये हे पाठ्यमुद्दे कसे काढणार तुम्ही? तर त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या, की पाठ्यांशाचं विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला तो धडा किंवा कविता स्वतःला समजून घ्यावी लागेल. आता स्वतःला समजून घेण्यासाठी आपल्याला किमान तो धडा 3 ते 4 वेळेस तरी वाचायला पाहिजे. म्हणजे आता आम्ही एवढे अनुभवी शिक्षक आहोत, परंतु कोणताही नवीन धडा जर शिकवायचा असेल, तर त्याचं वाचन करावं लागतं. मग तुम्ही प्रशिक्षणार्थी आहेत. तुम्ही प्रत्यक्ष वर्गामध्ये ज्यावेळी पाठ घेणार आहात, तर तो पाठ घेण्यापूर्वी तुम्हाला तो धडा समजावून घ्यावा लागेल स्वतःला. त्याचं विश्लेषण जर करायचं आहे, तर हे विश्लेषण करताना तुम्हाला कमीत कमी 2, 3 किंवा 4 ही वेळेस तुम्हाला तो धडा वाचावा लागेल. मग तो धडा वाचून झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की ह्या संपूर्ण धड्यामध्ये आपल्याला जे 3 पॅराग्राफ घ्यायचे आहेत, तर ह्या 3 पॅराग्राफमध्ये हे पाठ्यमुद्दे निघतात. हं. तुम्हाला माहिती की पहिल्या पॅराग्राफमध्ये लेखकाने काही विशिष्ट घटना मांडलेल्या असतात. मग त्या घटनेंना तुम्ही मुद्दे बनवा. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये त्या वरच्या मुद्द्याला धरून काहीतरी आलेलं असतं. मग तो मुद्दा तयार करा. असंच तुम्ही जर 3 पॅराग्राफ घेणार असाल, तर त्या तिन्ही पॅराग्राफचे तुम्हाला मुद्दे तयार करायचे आहेत. तसंच कविता असेल, तर मग ह्या कवितेच्या पण तुम्हाला त्या ओळी लक्षात घेऊन, त्याचं स्पष्टीकरण लक्षात घेऊन तुम्हाला त्याचेही मुद्दे तयार करायचे आहेत. तर एकंदरीत पाठ्यांश विश्लेषण म्हणजे काय आहे, की तुम्ही तो धडा पूर्ण धडा म्हणजे तुम्हाला जर 3 पॅराग्राफ शिकवायचे असतील, तर फक्त 3 पॅराग्राफ वाचून उपयोगी नाही. कारण बऱ्याचदा पहिल्या पॅराग्राफचा जो काही संदर्भ आहे, तो आपल्याला शेवटच्या शेवटी म्हणजे धड्याच्या शेवटी समजतो आणि म्हणून आपल्याला संपूर्ण धडा तुम्हाला वाचायचा आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि मग 3 पॅराग्राफ जर तुम्हाला शिकवायचे असतील, तर त्या 3 पॅराग्राफचे पाठ्यमुद्दे तयार करायचे आहेत. मग हे पाठ्यमुद्दे कशासाठी तयार करायचे? आपल्याला एक-एक मुद्दा विद्यार्थ्यांना स्पष्ट करायचा आहे आणि म्हणून हा स्पष्ट करण्यासाठी तुमच्याजवळ तो मुद्दा असला पाहिजे. हा मुद्दा आपल्याला फळ्यावर नाही लिहायचा, परंतु आपल्या स्मरणामध्ये ठेवायचा आहे. हं. आणि म्हणून मग हे स्मरणामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला हे पाठ्यमुद्दे आवश्यक आहे, की माझा हा मुद्दा पूर्ण शिकवून झाल्यानंतर मग दुसऱ्या मुद्द्याकडे वळायचंय. तो पूर्ण एक्सप्लेन झाल्यानंतर मग पुढच्या मुद्द्याकडे यायचंय. यासाठी आपल्याला हे पाठ्यमुद्दे असणं आवश्यक आहे. जर तुम्ही पाठ्यमुद्दे व्यवस्थित काढलेले असतील, तर तुमच्या पाठामध्ये सलगता असेल, सहजता असेल. एका मुद्द्याकडनं दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्ही अगदी सहजतेने प्रवेश करू शकणार आहात आणि म्हणून तुम्हाला पाठ्यमुद्दे काढायचे आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट इथे सांगितलेली आहे, की नवीन शब्द आपण अ, विद्यार्थ्यांना शिकवत असताना तो विद्यार्थी कोणत्या वर्गातला आहे हे लक्षात घ्यायचंय. विद्यार्थी जर लहान वर्गातला असेल, तर
ज्याचं स्पीकर ऑन असेल त्याने म्यूट वरती यायचंय. मग तो वर्ग कोणत्या वयोगटाचा आहे ते तुम्हाला बघायचंय. मग जर वर्ग लहान असेल तर त्यांना छोटे छोटे शब्द सुद्धा नवीन असतील आणि म्हणून ते शब्द तुम्हाला नवीन शब्द म्हणून वेगळे काढायचे आहेत. मग हे वेगळे का काढायचे? तर त्या नवीन शब्दांना, आता शब्द कोणते तर नवीन आहे. नवीन म्हणजे काय, तर त्या विद्यार्थ्यांना ते शब्द माहित नाहीये आणि म्हणून त्यांना ते एक्सप्लेन तुम्हाला करायचे आहेत. मग हे एक्सप्लेन करण्यासाठी, ते स्पष्ट करण्यासाठी त्याच्यात काही पर्यायी शब्द आहे का, किंवा तो शब्द स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला आणखी काही वर्णन करायचंय का, हे प्रत्यक्ष पाठ सुरू होण्यापूर्वी त्याचं थिंकिंग आपल्याला करायचंय, त्याची विचार प्रक्रिया आपल्याला करायची, की हा शब्द आला तर हा मला नेमका कसा स्पष्ट करायचा आहे. आता अवजड हा शब्द आहे. अवजड हा शब्द आपल्याला काय वाटतं, की हा लहानसा शब्द आहे. या अवजड शब्दाला काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही. पण जर तुम्ही 5वीच्या वर्गाला शिकवत आहात, मग या 5वीच्या वर्गाला अवजड म्हणजे नेमका किती जड, तो किती कठीण, हे स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला काही उदाहरणं द्यावी लागतील. आणि म्हणून तुम्हाला असे शब्द वेगळे काढून, फक्त वेगळे काढायचे नाही तर त्याच्यावरती थिंकिंग पण करावी लागणार आहे, की हा शब्द मला कशा प्रकारे स्पष्ट करायचा आहे. मग तुम्ही जो धडा घेतलेला असेल त्या धड्यामध्ये वयोगटाला धरून जे जे नवीन शब्द तुम्हाला वाटतील ते वेगळे काढायचे. धड्याखाली काही शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले असतातच, परंतु माझा विद्यार्थी हा कोणत्या परिस्थितीतून आलेला आहे, त्याला तो शब्द माहित आहे का, हे लक्षात घेऊन आपल्याला ह्या शब्दांची निवड करायची आहे, की नवीन शब्द म्हणून, आणि मग ते वेगळे काढायचे. म्हणजे पाठ्य विश्लेषणात काय करायचंय, की तुम्ही पाठ्य मुद्दे तर काढणार आहातच, त्याच्यासोबत या पाठामध्ये किंवा या पॅरेग्राफांमध्ये किती नवीन शब्द आले, कोणते नवीन शब्द आले ते काढायचे. आणि मग त्याच्यासोबतच वाक्प्रचार तुम्हाला दिसतील ते वाक्प्रचार काढायचे आहेत. आपल्याला माहिती की मराठी ही जी काही भाषा आहे तर हिचं सौंदर्य अशा प्रकारे अलंकारिक शब्द असतील किंवा आणखी वाक्प्रचार असतील, काही म्हणी असतील, तर यामधनं त्याचं सौंदर्य वाढत असतं. आणि म्हणून लेखक किंवा कवी काय करतात, की त्या पाठाचं किंवा त्या कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या काही वाक्प्रचारांचा वापर करत असतात. मग पाठामध्ये आलेले वाक्प्रचार हे विद्यार्थ्यांना माहित आहेत की नाही, तर ते आपल्याला स्पष्ट करायचे आहेत आणि म्हणून असे वाक्प्रचार सुद्धा तुम्हाला काढायचे आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे पाठ्यांश विश्लेषणामध्ये तुम्हाला या 3 गोष्टींचं विश्लेषण करायचं आहे. विश्लेषण करायचं म्हणजे काय, की तुम्हाला ते संपूर्ण धड्यामधनं वेगळे काढायचे आहेत. तुमच्या वहीच्या पानावरती तुम्हाला हे लिहायचे आहेत. की हा धडा माझा आहे आणि मग त्या धड्याला धरून हे पाठ्यमुद्दे आलेत आणि हे त्यातले नवीन शब्द आणि वाक्प्रचार आहेत. तर अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी तुम्हाला त्या पाठ टाचण्यामध्ये मांडायच्या असतात. मग याच्यानंतरचा पुढचा जो पाठ नियोजनाचा भाग आहे, तो खूप महत्वाचा आहे. कोणता आहे तो? तर तो उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण असं इथे मांडलेलं आहे. तर छोटासा कार्यक्रमही असला तरी पण आपल्या डोळ्यासमोर काही त्याची उद्दिष्ट असतात. घरातला कोणताही तुम्ही छोटा कार्यक्रम घ्या किंवा तुमच्या जीवनातला कोणताही छोटा कार्यक्रम घ्या तुम्ही, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, की ते ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याची उद्दिष्ट आपण निश्चित करतो, की मला ह्या उद्दिष्टांना धरून हा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. मग हे तर टीचिंग आहे, हे अध्यापन आहे आणि हे अध्यापन करण्यासाठी आपल्याला त्या पाठाची काही उद्दिष्टे असतात. ती उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं असतं. मग ती उद्दिष्टे कोणती असतील? तर पाठाच्या नियोजनाची काही ठरलेली उद्दिष्टे असतात. या उद्दिष्टांमध्ये बदल होत नाही. मग कोणती ही उद्दिष्टे? सर्वात पहिलं तर ते म्हणजे ज्ञान. त्याला जोडून आकलन. म्हणून मग ज्ञान व आकलन असं एकत्रितरित्या बोललं जातं. पण ज्ञान व आकलन हे 2 सेपरेट उद्दिष्टे आहेत. पण लिहिताना ती ज्ञान व आकलन अशी एकत्रित मांडली जातात बऱ्याच ठिकाणी. आणि म्हणून आपणही ती तशीच घेतलेली आहेत. तर ही उद्दिष्टे कोणती असतात? एक तर मी सांगितलं, की या उद्दिष्टांमध्ये बदल होत नाही. तसंच यांच्या क्रमामध्ये सुद्धा बदल होत नाही. तर ही
वर्ग पाठाची उद्दिष्टे किंवा पाठ नियोजनाची उद्दिष्टे म्हणून संबोधली जातात. मग पहिलं उद्दिष्ट ज्ञान आणि आकलन, दुसरं उद्दिष्ट उपयोजन आणि तिसरं उद्दिष्ट अभिरुची. मग आता ही उद्दिष्टे तुम्हाला लक्षात काय आली की यांचा क्रम हा निश्चित असतो आणि जर एखाद्याला वाटलं की नाही मला ह्या ज्ञान आकलन याच्या व्यतिरिक्त आणखी एखादी उद्दिष्ट मांडायचं आहे तर ते उद्दिष्ट आपण वर्गपाठाच्या नियोजनात आणू शकत नाही, कारण ही ठरलेली असतात. मग आता ही ठरलेली म्हणजे ही 4च आहेत का समोर दिसताय ते, तर याच्यामध्ये आणखी वाढ झालेली आहे, सर्जनशीलता आलेलं आहे किंवा मग आणखी मूल्यमापन हे सुद्धा एक दिलेलं आहे. तर असे संश्लेषण आलेलं आहे. तर असे काही उद्दिष्टे जे आहेत ही नव्याने आलेली आहेत, परंतु आपल्या BEdच्या प्रशिक्षणार्थ्याला किमान जी महत्वाची आहे, जी मुख्य आहे, ती माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण या 4 उद्दिष्टांचाच इथे विचार करणार आहोत. कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत लक्षात घेतल्या पाठ नियोजनाच्या? एकतर तासिकेचा कालावधी तुमचा किती आहे? त्याला धरून तुम्हाला किती शिकवायचं आहे, म्हणजे किती पॅराग्राफ किंवा किती ओळी तुम्हाला शिकवायच्या आहेत, हे तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर तुम्हाला त्या धड्याचं किंवा कवितेचं वाचन करायचंय आणि त्याचं पाठ्यांशाचं विश्लेषण करायचंय. आणि मग हे विश्लेषण म्हणजे पाठ्यांशाचं विश्लेषण झाल्यानंतर तुम्हाला विचार काय करायचा आहे, की मला माझ्या पाठासाठी हे उद्दिष्ट मांडायची आहे किंवा या उद्दिष्टांना धरून मला माझा पाठ जो आहे तो अध्यापन करायचा आहे. मग आता इथे एक लक्षात घ्या, की स्पष्टीकरण हा एक शब्द आलेला आहे. फक्त उद्दिष्ट नाही म्हटलेलं आहे. उद्दिष्टाच्या सोबत काय आलेलं आहे? स्पष्टीकरण आलेलं आहे. मग या प्रत्येक उद्दिष्टाला तुम्हाला स्पष्टीकरण मांडायचं आहे. मग स्पष्टीकरण म्हणजे काय? तर त्याची एका वाक्यात व्याख्या केली जाते. तर स्पष्टीकरण म्हणजे विद्यार्थ्याच्या वर्तन बदलामध्ये जो काही बदल झालाय किंवा विद्यार्थ्याचं जे वर्तन बदल आहे, त्याला स्पष्टीकरण असं म्हणायचंय. स्पष्टीकरण म्हणजे काय? की शिक्षकाने विद्यार्थ्यामध्ये कोणता वर्तन बदल अपेक्षित केलेला आहे, त्याला वर्तन बदल म्हणायचं. उदाहरणासह जर तुम्हाला हे स्पष्ट करायचं असेल, स्पष्टीकरण म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला लक्षात ह्या ठिकाणी घेता येईल, की तुम्ही त्या पाठाचे किंवा त्या कवितेचे नवीन-नवीन शब्द काढलेत. हं. जसं आपण म्हटलं, की अवजड हा एक शब्द आहे किंवा मग आणखी एखादी कविता असेल. तर श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे असं श्रावणातल्या महिन्याचं वर्णन या कवितेमध्ये बालकवींनी केलेलं आहे. मग आता हे श्रावण मासी, मग आता मासी हा शब्द आलेला आहे. मग मासी म्हणजे काय? एखादा हिंदी भाषिक असेल त्याला काय वाटेल, की मासी म्हणजे मावशी, किंवा मासी म्हणजे आणखी माशी, असे त्याचे वेगळे वेगळे अर्थ विद्यार्थी काढू शकतात. पण इथे मास मास म्हणजे काय? महिना. म्हणून हा नवीन शब्द झाला. हं. तर आता विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल कोणता इथे आपण अपेक्षित केला आहे? आपण असं म्हणू शकतो, की ज्ञान या याच्यामध्ये, की विद्यार्थी नवीन शब्दाचा अर्थ सांगतो. बघा स्पष्टीकरण म्हणजे काय? आपण काय लक्षात घेतलेलं होतं, की विद्यार्थ्याचा वर्तन बदल. विद्यार्थ्याला आधी काय माहित होतं? हं, मास मासी या शब्दाचा अर्थ विद्यार्थ्याला काय माहिती होता? की एकतर ते माशी, किंवा मग मावशी किंवा मग आणखी त्याने जेही काही आधी मासी या शब्दाशी ऐकलेलं असेल त्याला ते माहित होतं. पण मासी म्हणजे महिना, हा वर्तन बदल कधी झाला त्याचा? जेव्हा मी त्याला सांगितलं, की या कवितेमध्ये श्रावण मासी असं म्हटलेलं आहे. मग श्रावण हा काय आहे? महिना, आणि म्हणून महिना या शब्दाला इथे पर्यायी शब्द कवीने वापरलेला आहे. म्हणून मासी म्हणजे काय आहे? महिना. हे जोपर्यंत मी त्या विद्यार्थ्याला सांगत नाही, तोपर्यंत त्याला ते माहीत होणार नाहीये. आणि म्हणून स्पष्टीकरण म्हणजे काय आहे? तर विद्यार्थ्यामध्ये झालेला वर्तन बदल. तुम्ही ही कविता विद्यार्थ्यांना शिकवतायत आणि मग ह्या कवितेमध्ये कवीने काय केलंय, की संपूर्ण श्रावण महिन्याचं वर्णन इथे सांगितलेलं आहे. मग आता इथे जेही काही मुद्दे आलेले असतील, तर त्या मुद्द्यांना म्हणजे विद्यार्थ्याला श्रावण महिना माहीत होता. अगदी छोटंसं बाळ असतं आणि मग ते काय करतं,
की त्याच्याही सांगते त्याप्रमाणे मराठी महिने किती 12, मग त्या 12 महिन्यांचं सांग नाव कोणते, चैत्र वैशाख. मग हे करत करत तो श्रावण महिना फक्त बोलतो. मग त्या मुलाला श्रावण हा शब्द माहित असतो, किंवा मग हळूहळू मोठा होत गेला तोपर्यंत त्याला हे माहित असतं की श्रावण महिन्यामध्ये धार्मिक कार्य केले जातात, हे त्याला माहित असतं. परंतु बालकवींनी केलेलं जे वर्णन आहे तर ते त्याला माहित नाहीये. आणि म्हणून मग ते केव्हा माहित होणार आहे, जेव्हा मी त्याला सांगेल हा याप्रमाणे कवीने वर्णन केलेलं आहे. मग हे केव्हा समजणार आहे त्याला, जेव्हा तुम्ही शिकविलंय म्हणजे ती कविता शिकवाल, तो धडा शिकवाल, तेव्हाच त्याला त्या गोष्टी माहित होणार आहे. आणि म्हणून स्पष्टीकरण कशी मांडायची आहेत, त्या पाठावर आधारित तुम्ही जे पाठ्यमुद्दे काढलेले आहेत त्या पाठ्यमुद्द्याला धरून तुम्हाला हे स्पष्टीकरण मांडायचे, किंवा आणखी जे काही नवीन शब्द आलेले असतील त्या नवीन शब्दांना धरून तुम्हाला ते स्पष्टीकरण मांडायची. मग ज्ञान आणि आकलनाचं तुम्ही स्पष्टीकरण कसं मांडणार, की विद्यार्थी नवीन शब्दाचा अर्थ सांगतो, किंवा विद्यार्थी कवितेचा आशय स्पष्ट करतो. तुमच्या पाठाला धरून जे जे मुद्दे काढले त्याप्रमाणे तुम्हाला करायचे. मग आता उपयोजन हे एक उद्दिष्ट आहे. ज्ञान आणि आकलन तुम्हाला लक्षात आलं असेल. ज्ञान आणि आकलनामध्ये आपण काय घेणार आहोत, की विद्यार्थी पाठाचा आशय स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन शब्दाचा अर्थ सांगतो, विद्यार्थी वाक्प्रचाराचा अर्थ सांगतो. हे तुम्ही काय घेणार आहात, ज्ञान आणि आकलन उद्दिष्ट या उद्दिष्टांचे स्पष्टीकरण मांडणार आहात. मग आता उपयोजन हे जे उद्दिष्ट आहे तर ह्या उपयोजनाचं म्हणजे महत्व आहे, किंवा जोपर्यंत ज्ञान आणि आकलन होत नाही तोवर उपयोजन होत नाही. आणि म्हणून मग उपयोजन हे ज्ञान आणि आकलनाच्या नंतर विद्यार्थ्याच्या अंगी रुजणारं हे उद्दिष्ट आहे, किंवा आपल्याला ते त्याच्यानंतरच ते साध्य करता येतं. म्हणून मग उपयोजन या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण तुम्हाला कशी मांडायची आहेत. आपण वरती काय म्हटलं होतं, की विद्यार्थी नवीन शब्दाचा अर्थ सांगतो. मग आता मास म्हणजे महिना हे त्याला वरच्या 2 उद्दिष्टांमध्ये समजलं. मग उपयोजनामध्ये विद्यार्थी काय करेल, की तो स्वतः एखादी वाक्य बोलेल, की जसं चैत्र मासामध्ये ह्या किंवा चैत्र मासातील पौर्णिमेला धार्मिक दृष्ट्या महत्व आहे. म्हणजे तो त्याच्या पद्धतीने त्या शब्दाचा उपयोग करेल. ते तो बोलत असताना पण मग महिना न म्हणता बऱ्याचदा मास हा शब्द वापरेल, मासी हा शब्द वापरेल, किंवा एखादी वाक्प्रचार आलेला असेल तर त्या वाक्प्रचाराचा तो वाक्यात उपयोग करेल. मग उपयोजन या उद्दिष्टाला धरून आपण असे इथे लक्षात घेतले, की माझा विद्यार्थी माझा पाठ पूर्ण झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या त्याच्या भाषेमध्ये त्याचा उपयोग करेल. तर अशा रीतीने तुम्हाला ही स्पष्टीकरण मांडायची. आणि मग नंतर अभिरुची, पुढचं उद्दिष्ट तुमचं काय तर अभिरुची. मग अभिरुची हे उद्दिष्ट आपल्याला या 30-35 मिनिटामध्ये विद्यार्थ्यामध्ये निर्माण नाही करता येत. परंतु आपण एक अपेक्षा करू शकतो, की मी माझा हा पाठ शिकवल्यानंतर विद्यार्थ्याला अमुक एका गोष्टीमध्ये रुची निर्माण होईल. मग याचं स्पष्टीकरण कसं मांडायचंय, की विद्यार्थी जो होता तो आतापर्यंत छानपैकी ते सगळी हिरवळ बघत होता हे ते. परंतु त्या म्हणजे त्याच्या संदर्भातली काही नवीन शब्द आहेत, तर ती नवीन शब्द गोळा करेल, किंवा निसर्ग वर्णनपर काही ज्या कविता आहेत, तर त्या कविता वाचेल. जे वाचनाचा छंद निर्माण करेल. म्हणजे अभिरुचीचं उद्दिष्ट तुम्हाला कसं मांडायचं आहे, की विद्यार्थी बालकवींच्या विविध कवितांचा संग्रह वाचतो, किंवा त्यांचं संकलन करतो, किंवा निसर्ग वर्णनपर कविता ज्या आहेत तर त्या त्याचं पाठांतर करतो. तर अभिरुचीमध्ये अशा वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथे मांडायच्या आहेत. यादी तयार करतो किंवा चित्र तयार करतो. अशा स्वरूपाचं तुम्ही इथे अभिरुची मांडू शकता, की त्याच्यामधून त्याची रुची दिसेल. तर एकंदरीत काय आहे, तर पाठ्यांश विश्लेषणाच्या मध्ये आपण जे पाठ्यमुद्दे काढलेले आहेत, नवीन शब्द काढलेत किंवा वाक्प्रचार लक्षात घेतलेले आहेत, त्याला धरून तुम्हाला हे उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण जे आहेत तर हे लिहायचे आहेत. तर पाठ नियोजनामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यांना धरूनच आपला पूर्ण पाठ हा पुढे सरकत असतो.
मग ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. मग याच्यानंतर शैक्षणिक साहित्य जे आहे, ते शैक्षणिक साहित्य तुम्हाला विचार करायचा आहे, की मला नेमकं कोणतं शैक्षणिक साहित्य वापरायचंय. मला हे सगळे पाठ्यमुद्दे मुलांना स्पष्ट करायचे आहेत. हे स्पष्ट करण्यासाठी माझ्याजवळ शब्द सामर्थ्य आहे, परंतु विद्यार्थ्याला ते म्हणजे सहज लक्षात यावं किंवा त्याचं आकलन चांगलं व्हावं, ह्या दृष्टीने आपल्याला काही शैक्षणिक साधनं वापरणं गरजेचं आहे. मग या शैक्षणिक साधनांमध्ये पुस्तकामध्ये काही चित्र आलेले असतात. मग ते चित्र तुम्हाला दाखवायची आहे का? किंवा त्या संदर्भातले काही फोटो आहेत का? ते फोटो तुम्ही दाखवू शकतात. किंवा मग आणखी एखाद्या वेळेस प्रत्यक्ष वस्तू जर असेल तर तुम्ही ती आणू शकतात. म्हणजे तुम्हाला त्या नवीन शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी असेल किंवा तो पाठ्यमुद्दा स्पष्ट करण्यासाठी अशा प्रकारचं वेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य तुम्ही वापरणार आहात. मग तुमच्या पाठासाठी कोणतं शैक्षणिक साहित्य महत्वाचं आहे किंवा कोणतं आवश्यक आहे ते तुम्हाला मांडणं गरजेचं आहे. तर ते सुद्धा तुम्हाला पाठ नियोजनामध्ये लक्षात घ्यायचं आहे. तसंच पाठ टाचनामध्ये तुम्हाला हे मांडावं लागतं. म्हणजे तुमचं पाठ टाचन जे आहे तर हे पाठाचं नियोजन असतं आणि म्हणून त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात. मग याच्यानंतरचा पाठ नियोजनाचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पाठाच्या पायऱ्या. मग ह्या पाठाच्या पायऱ्या एकूण किती आहेत? याला आपण म्हणजे आपला बी-एडचा जो प्रशिक्षणार्थी आहे, तर हा पाठाच्या ज्या पायऱ्या आहेत, तर तो आवर्जून हर्बार्टच्या किंवा हर्बार्ट हे जे काही तज्ञ होऊन गेलेले आहेत, शिक्षण तज्ञ, तर यांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच वापरतो. आणि म्हणून हर्बार्टची पंचपदी असं त्याला म्हणतात. मग या हर्बार्टच्या पंचपदीमध्ये एकूण 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. मग ह्या 5 पायऱ्या कोणत्या? तर ह्या तुमच्या डोळ्यासमोर मांडलेल्या आहेत. पहिली प्रस्तावना आहे, दुसरी हेतुकथन, तिसरी विषय विवेचन. विषय विवेचनामध्ये आणखी सब स्टेप दिल्यात किंवा आणखी उपपायऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर चौथी संकलन आहे आणि 5वी उपयोजन आहे. 6वी जी पायरी आहे ती स्वाध्याय, ती पाठाची नाहीये, ती मुलांनी घरी करण्याची आहे. आपण जो पाठ शिकवलेला आहे त्याचं दृढीकरण होण्याच्या दृष्टिकोनातनं ही पायरी आहे. परंतु ती आपण पाठामध्ये म्हणजे पाठ टाचण्यामध्ये मांडत असतो. त्याचा विचार आपण पाठ नियोजनामध्ये करतो. परंतु पाठ घेण्यासाठी मात्र तुम्हाला या 5 पायऱ्या तिथे त्या 35 मिनिटामध्ये पूर्ण करून घ्यायच्या असतात. म्हणून याला हर्बार्टची पंचपदी असं म्हणतात. मग आता हा जो भाग आहे तर हा आपण पुढच्या तासाला लक्षात घेऊ की या पाठाच्या पायऱ्या म्हणजे नेमक्या काय आहेत किंवा हा जो पाठ आहे हा आपल्याला कशा पद्धतीने पुढे न्यायचा असतो. तर हा आपण पुढच्या वेळी लक्षात घेऊ. परंतु आजच्या पाठामध्ये आपण काय लक्षात घेतलं की पाठ नियोजन म्हणजे काय किंवा पाठाचं नियोजन कसं करायचं आहे हे आपण बघितलं. तर मग यामध्ये अनेक गोष्टी आपण बारीक बघितलेल्या आहेत. तर त्या सगळ्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि कोणताही पाठ तुम्ही काढाल, तर तो पाठ काढण्यापूर्वी तुम्हाला हे नियोजन आधी स्मरणात आणायचंय, की नाही आपल्याला हे शिकवलेलं होतं किंवा याप्रमाणे आपल्याला हा पाठ काढायचा आहे. त्याच्यामध्ये उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण हा खूप महत्वाचा भाग आहे. आपण थोडासा हा धावता प्रयत्न केला उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणांचा. परंतु तुमच्याकडे पुस्तकं आहेत, तर त्या पुस्तकांमध्येही काही मांडलेले असतील. त्याचा उपयोग करायचा आहे, की आपल्या व्याख्यानाचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हा जो काही पाठ आहे, तर हा पाठ पूर्ण करायचा. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणून आपण इथे हा भाग थोडंसं थांबवूया.